नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कुटे आणि आपल्या आजच्या माय मराठी ऋषिकेश कुटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खूप सारे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ज्या 8व्या हप्त्याबद्दल, ज्या 8व्या आणि 9व्या हप्त्याबद्दल जी अपडेट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आलेली आहे आणि तीच आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की 13 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आपल्याला जो आहे 22वा हप्ता मिळालेला आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा याच्या मागील देखील हप्ता आपला पेंडिंग आहे आणि हा चालू हप्ता हा देखील आपल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि याच हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तर त्या संदर्भात आज नवीन अपडेट आलेली आहे. तर आपण पाहू शकतो की 13 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आपला हप्ता मिळालेला आहे. तसेच 16 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक GR काढण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात. यामध्ये GR मध्ये आपल्याला 1774 कोटी याचा निधी मंजूर झालेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी. म्हणजे आपला पहिला जो पेंडिंग हप्ता होता 8वा, तो 8व्या हप्त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच जो चालू हप्ता आहे 19वा, त्याच्या संदर्भात अजून कुठलीही अपडेट नाहीये व त्याच्या संदर्भात कुठलाही निधी आजपर्यंत तरी मंजूर करण्यात आलेला नाहीये. तर त्या संदर्भात देखील काही अपडेट जर आली तर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती याचा व्हिडिओ आपल्याला भेटेल. तर लवकरच या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीख जाहीर करण्यात येईल. तसेच या मार्च एंडच्या आधी म्हणजे पुढल्या आठवड्यामध्ये साधारणतः याची तारीख जाहीर करण्यात येईल. तारीख जाहीर केल्यानंतर आपल्या चॅनलवरती या संदर्भात व्हिडिओ टाकला जाईल. तर हीच आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी द्यायची होती, त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता एक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जातो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो नेमका कोणाला मिळणार. तिथे आपण बघू शकता की 13 मार्च रोजी ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो मिळालेला आहे, ते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत असं आपल्याला पहिल्यापासून सांगितलं जात आहे, वारंवार सांगितलं जात आहे. तर इथे आपण पाहू शकता की ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला आहे PM किसानचा, तेच शेतकरी या हप्त्यासाठी इथे पात्र राहणार आहे. त्यांना 100% हा हप्ता वितरित केला जाणार आहे. याची तारीख लवकर जाहीर होईल. मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून याची अपडेट देत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.